जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार. पर्यावरण दक्षता मंडळाच्या खुली पर्यावरण शाळेच्या 16व्या सत्रामध्ये मी किमया नेरुरकर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. पर्यावरण दक्षता मंडळाच्या खुल्या पर्यावरण शाळे या उपक्रमाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा 2024. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे शहर व आसपासच्या परिसरात कार्यरत आहे. आपल्या विविध उपक्रमातून जनजागृतीचे कार्य संस्थेने अविरतपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी एका उपक्रमाची आपण आज माहिती घेणार आहोत, जो खूप पॉप्युलर आणि लहान मुलांना खूप आवडणारा असा आहे, ज्याचं नाव आहे निसर्ग मेळा. 2000 साली सुरू झालेला हा उपक्रम अतिशय अनोखा असा आहे. 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान या आठवड्यामध्ये असणारा जो वन्यजीव सप्ताह आहे, त्यामध्ये मुलांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्ग मेळ्याचे आयोजन केले जाते. तर काय असतो हा निसर्ग मेळा? निसर्ग वाचन, संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी किंवा आसपासचं जंगल, परिसंस्था, आजूबाजूचं पर्यावरण याबद्दलचं ज्ञान मिळवून देण्यासाठी या निसर्ग मेळ्याचे आयोजन केले जाते. विभिन्न माध्यमातील शाळांना स्पर्धांच्या माध्यमातून किंवा जादूच्या प्रयोगातून विविध खेळांचं आयोजन करून पर्यावरणाबद्दलची माहिती त्यांना दिली जाते, त्याबद्दलची उत्सुकता निर्माण केली जाते. निसर्ग मेळ्याची काही क्षणचित्र तुम्ही पाहू शकताय. आतापर्यंत कल्याण, ठाण्याबरोबरच कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, मामणोली यासारख्या ठिकाणी देखील हा निसर्ग मेळा खूप जोरात आणि मुलांच्या मोठ्या प्रतिसादामध्ये चालू आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त शाळा आणि 50,000हून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या निसर्ग मेळ्याच्या माध्यमातून पर्यावरण दक्षता मंडळाने पर्यावरणाचे महत्व आणि जनजागृती हे कार्य सुरू ठेवले आहे. ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणा किंवा अनेक इतर गोष्टींमधून या निसर्ग मेळ्यातून पर्यावरणाबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जाते. अनिल अवचट यांच्यासारख्या दिग्गज आणि अभ्यासू व्यक्तिमत्व ही देखील या निसर्ग मेळ्याला भेट देऊन गेलेली आहेत. तेव्हा तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधू शकता. पुढे आपण जाऊया की खुली पर्यावरण शाळा हा असाच एक नवा उपक्रम आहे पर्यावरण दक्षता मंडळाचा, ज्याचा आज 16वं सत्र आहे. याआधी 15 सत्र पूर्ण झाली असून प्रत्येक सत्रामध्ये काही प्रश्न किंवा सत्राशी संबंधित ऍक्टिव्हिटी आपण घेत असतो किंवा वक्ते आपल्याला देत असतात. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्या प्रश्नांची उत्तरं किंवा ऍक्टिव्हिटी संदर्भात फोटो आम्हाला खुली पी शाळा 24@gmail.com या मेल आयडी वर आम्हाला पाठवा.
जेणेकरून हा उपक्रम संपल्यावर वर्षाच्या शेवटी तुम्हाला पर्यावरण दक्षता मंडळातर्फे एक सर्टिफिकेट दिलं जाईल. तेव्हा जास्तीत जास्त पार्टिसिपेंट्सनी आम्हाला तुमची उत्तरं किंवा या ऍक्टिव्हिटी संदर्भातले फोटो पाठवावेत. आजचं आपलं सत्र 16वं आहे आणि येत्या 5 जूनला दरवर्षी साजरा होणाऱ्या पर्यावरण दिनाविषयी हे सत्र आपण ठेवलेलं आहे. या दिनाविषयी माहिती देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम. मॅमनी आपल्याला 14व्या सत्रामध्ये माझी वसुंधरा माझी आई यामध्ये खूप चांगली माहिती दिली होती. आपली वसुंधरा, आपली पृथ्वी जी आहे तिला आपल्या आईप्रमाणे जपलं पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे, हे त्यांनी अनेक सोप्या सोप्या उदाहरणातून आपल्याला स्पष्ट करून सांगितलं होतं. तर आजही आजही मॅडम आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करतील. थोडक्यात मी पुन्हा एकदा मॅमचा परिचय करून देते. डॉक्टर जयश्री कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापिका आहेत. 35हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे संशोधन लेख प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी परिषद, बालक मंदिर संस्था, जीवन संवर्धन फाउंडेशन इत्यादी सामाजिक संस्थांमध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून त्या सातत्याने कार्यरत आहेत. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरोव्हिजिल या संस्थांच्या त्या कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिला पुरस्काराने 2024 मध्ये मॅडमना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर आपण आता पुढे मॅमचं लेक्चर ऐकूया. मी मॅमना विनंती करते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करा. नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांना भेटताना आणि तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतो आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी पर्यावरण दक्षता मंडळ जे खरं म्हणजे मी त्याचा एक भाग आहे त्यांचे आभार मानते. आणि खुली पर्यावरण शाळा याचे जे आयोजक आहेत त्यांचेही आभार मानते की त्यांनी मला ही संधी आपल्याला भेटण्याची आणि आपल्या समोर काही मत व्यक्त करण्याची दिलेली आहे. आपण आता जो विषय आहे की जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला दरवर्षी साजरा होत असतो. त्या निमित्तानं त्याची जी संकल्पना आहे, त्याची जी थीम आहे त्याबद्दल आज मी बोलणार आहे. लँड रिस्टोरेशन, हॉल्टिंग डिझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलियन्स, म्हणजेच मराठीमध्ये जमिनीचे पुनरुज्जीवन, वाळवंटीकरण थांबविणे आणि दुष्काळाशी सामना, अशी ही थीम आहे. मी एक पर्यावरणाच्या संदर्भात जागरूक नागरिक या दृष्टिकोनातूनच या विषयाची मांडणी करते आहे. सर्वात पहिल्यांदी आपण भारतीय विचार कसा पर्यावरण पूरक होता पहिल्यापासून त्याबद्दल एक थोडासा छोटासा आढावा घेऊ. की आपल्या वेद आणि उपनिषदामध्ये सृष्टीचं, पर्यावरणाचं विवेचन केलेलं आहे. कित्येक हजार वर्षांपूर्वी आपले ऋषी मुनी यांना असे प्रश्न पडत होते की ही सृष्टी कशी निर्माण झाली, हा सूर्य म्हणजे काय, आणि ग्रह तारे यांच्याबद्दलचं जे रहस्य ते ज्या माणसाला वाटत होतं, काही एक गुह्य वाटत होतं, त्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. वेद आणि उपनिषदाच्या माध्यमातून हे सगळं समोर आणलेलं होतं. त्याच्यामध्ये पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 महाभूत आपल्याला माहिती आहे. आणि हे म्हणजेच खरं म्हणजे पर्यावरण. त्या काळामध्ये या प्रकारचा विचार आपल्या ऋषीमुनींनी दिलेला होता. आणि सृष्टीची निर्मिती कशी झाली, प्रलयानंतर सृष्टीची निर्मिती कशी झाली, ब्रह्मांड पुराणामध्ये सूर्यमाला, ग्रह, नक्षत्र, अवकाश, समुद्र मंथन या सगळ्याबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे. म्हणजे खूप प्रगाढ ज्ञान आपल्याला देऊन गेलेले. आणि आपली जीवनशैली ही सण समारंभ, आहार विहार यातून नेहमीच पर्यावरण पूरक राहिलेली आहे. अनेक वर्ष ही किंवा म्हणजे बरेच शतक ही संस्कृती अशीच चालू होती. जरी आपल्यावरती अनेक इतर बाह्य संस्कृतीचं आक्रमण झालं तरी सुद्धा त्यांनी फार पर्यावरणावरती हल्ला केलेला नव्हता. परंतु ब्रिटिशांच्या आगमनानंतर मात्र यंत्रयुग आपल्यावरती त्याचा एक प्रभाव पडायला लागला. आणि यंत्रयुगानंतर मात्र पर्यावरणाची हानी व्हायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त असं उत्पादन करणं, मग ते उत्पादन विकण्यासाठी विविध मार्ग वापरणं आणि संसाधनांचा अतिरिक्त वापर
वेस्टेज, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या, अशा प्रकारचा अप्रोच निर्माण झाला आणि मग पर्यावरणाची हानी व्हायला हळूहळू सुरुवात झाली. आज अशा टोकाला आपण आलेलो आहोत की अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले. जागतिक तापमान वाढतं आहे, जैवविविधता कमी होते आहे, प्रदूषण वाढतं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला असं वाटलं की एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवावी आणि त्याच्यामध्ये पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल एक आदान प्रदान व्हावं देशांच्या, अनेक देशांच्या दरम्यान, आणि एक पर्यावरणाचं जे महत्व आहे ते अधोरेखित करावं. 72ची जी आंतरराष्ट्रीय स्टॉकहोम परिषद झाली त्याचं वैशिष्ट्य असं की त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने एक पर्यावरण विषयक उपक्रम किंवा कार्यक्रम संपूर्ण जगाला दिला. हे सगळ्यात पहिल्यांदा घडलं. आणि दुसरी गोष्ट अशी घडली की त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक देशाने आपल्या देशामध्ये पर्यावरणीय मंत्रालय सुरू करावं. म्हणजे पर्यावरणासाठी एक वेगळं खातं, वेगळं मंत्रालय आणि त्याच्या माध्यमातून प्रशासकीय व्यवस्था उभी राहावी, कायदे कानून व्हावे आणि पर्यावरणाचा प्रश्न हा जास्त चांगल्या पद्धतीने त्याची सोडवणूक करावी. यामध्ये भारताचं जे योगदान आहे ते आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की 1972च्या या परिषदेमध्ये आपल्या त्यावेळच्या ज्या पंतप्रधान होत्या माननीय इंदिराजी गांधी यांनी पर्यावरणाबद्दल तिथे खूप एक महत्वाचा विषय असा नमूद केला की पर्यावरण व्यवस्थापन आणि गरिबी यांचं नातं त्यांनी उकलून दाखवलं. आणि त्यांनी सांगितलं की पर्यावरणाचं व्यवस्थापन जर नीट झालं तर गरिबी कमी होण्यासाठी मदत होईल. आणि त्याबद्दल त्यांनी जे विवेचन केलं ते एक टर्निंग पॉइंट ठरला आणि सगळ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली. त्याच्याच बरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये हा एक त्यांनी जे सूचना केली होती त्या तत्वाचा समावेश पण करण्यात आला. आतापर्यंत अनेक परिषदा झालेल्या आहेत. आता 2024 ची परिषद जी होणार आहे 5 जून 2024 ती सौदी अरेबियाला होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये हे 3 संकल्पना मी जे म्हणल्या की जमिनीचं पुनरुज्जीवन करणं, जे वाळवंटीकरण होत आहे ते थांबवणं आणि दुष्काळाशी सामना करण्याची तयारी करणं, या 3 संकल्पनाच्या आधारावरती ही परिषद होणार आहे. आता ह्याची पार्श्वभूमी या ठिकाणी मी लिहिलेली आहे की का असं आहे, कारण नापिकी वाढते आहे आणि ही सुपीक जमीन जास्तीत जास्त ही म्हणजे हळूहळू ती नापिकीकडे वळत चाललेली आहे. काही जमिनी पूर्णतः नापीक झालेली आहे आणि असं जर होत राहिलं तर सगळ्याच बाबतीमध्ये प्रश्न निर्माण होतील. आणि म्हणून हा प्रश्न धसाल लावण्याचं या संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेलं. आता सौदी अरेबिया हे एक अतिशय आपण म्हणू शकू की एक लक्षवेधी अशा प्रकारचा देश आहे. आपल्याला माहितीये की तिथे संपूर्ण वाळवंट आहे आणि ह्या 2 चित्रामध्ये आपल्याला दिसते की पहिल्या चित्रामध्ये हे वाळवंट आणि दुसऱ्या चित्रामध्ये रिग्रीनिंग द डेझर्ट. म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न करून वाळवंटाचं हरितीकरण किंवा वनीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून सौदी अरेबियाला ही जी परिषद आहे ती भरवण्यात येणार आहे. आता 3 समस्यांची पार्श्वभूमी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 3 ज्या समस्या आहेत की ज्या भेडसावत आहेत बरेच वर्ष आणि प्रत्येक कॉन्फरन्समध्ये, प्रत्येक परिषदेमध्ये याचा विचार युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननी केला. आणि त्याच्यामध्ये वातावरणातील बदल हा महत्वाचा भाग, की तापमान वाढतं आहे आणि 2024 हे सगळ्यात उष्ण वर्ष म्हणून आता डिक्लेअर झालेलं आहे. म्हणजे 23ला असं वाटत होतं की आता खूप उष्णता आहे, पण त्याहीपेक्षा 2024ला उष्णता जास्ती आहे. आपण अनुभवतो आहे की 47 डिग्रीच्या वरती पारा अनेक ठिकाणी गेलेला आहे आणि 50 डिग्री पर्यंत अशा प्रकारचा जो वातावरणामध्ये तापमान वाढत गेलं तर खरोखरच जगणं हे असह्य होऊ शकतं. तसंच कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते पण हवेतलं उच्चांकी पोहोचलेलं आहे आणि जर अशाच पद्धतीने हे वाढत राहिलं तर 5 वर्षामध्ये विनाशाच्या कड्यावरती आपला संपूर्ण विश्व येऊन पोहोचेल. म्हणजे आपण असं म्हणत होतो की ह्या बदलामुळे काहीतरी अघटित घडणार आहे, पण तो अघटितपणा अगदी आपल्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला हरकत नाही. जैवविविधता घटत चालली. आपण मागच्याही माझ्या भाषणामध्ये पाहिलं की आपली शहरी राहणीमान आहे त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी यांना कुठेही वाव आपण देत नाही. अधिवास त्यांचा
आपण त्याचा कमी करत चाललेलो आहोत किंवा नष्ट करत चाललेलो आहोत आणि त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या स्पेसिस या टिकू शकत नाहीत नागरी भागामध्ये. तसंच काही जे पाणथळ जागा आहेत त्याच्यामध्ये आपण भर टाकतो आहोत, तिथे रेक्लेमेशन करतो आहोत आणि त्याच्यामधून आपण पाण्यातले जे वनस्पती आहेत किंवा जीव आहेत त्यांच्यावरती कुठेतरी आपण घाला घालतो आहोत. वातावरणामध्ये वातावरण जेवढं जेवढं तप्त होत जाईल तेवढ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे की काही सजीव किंवा काही स्पेसिस ह्या त्याच्यामध्ये टिकाव धरू शकणार नाहीत आणि त्या पण कमी कमी होत चाललेल्या आहेत. त्यामुळे घटती जैवविविधता असा हा एक चॅलेंज आहे. प्रदूषण तर आपल्याला माहिती आहे की सगळ्या प्रकारचं प्रदूषण होत आहे. आपली विलासी राहणी आहे आणि त्याच्यामुळे संसाधनांची नासधूस होते. या 3 समस्यांची पार्श्वभूमी या सगळ्याच परिषदांना आहे, तशीच ती या परिषदेला पण आहे. आपलं अपेक्षा अशी आहे की जमिनीचं पुनरुज्जीवन करताना आपल्याला अपेक्षा अशी आहे की जमिनीमध्ये अशा प्रकारची रोपं लावली जावी, त्याची मोठी झाडं व्हावी, असं चांगलं आकाश प्रदूषण विरहित असावं आणि त्याच्या ह्या सावलीमध्ये सगळे सजीवांनी आनंदाने राहावं, अशा प्रकारच्या कल्पनेतून ही संकल्पना दिलेली आहे. आता सगळ्यात पहिली कल्पना आपण घेऊया की लँड रिस्टोरेशन, जमीन पुनरुज्जीवन म्हणजे काय. तर इथे मी व्याख्या दिलेली आहे. मानव, प्राणी, वनस्पती संपूर्ण पर्यावरणीय प्रणालीसाठी नैसर्गिक आणि सुरक्षित भूप्रदेश, म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेला आणि म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही असेंद्रिय गोष्टी नाहीत आणि सुरक्षित असा भूप्रदेश तयार करणं. त्याच्यामध्ये 15% जमिनीचं जरी पुनरुज्जीवन झालं तरी आज आपण जे म्हणतोय की सजीवांच्या स्पेसिस कमी होत आहेत, त्या 60% प्रजाती नामशेष होण्यापासून वाचतील. म्हणजे थोडं जरी आपण काम केलं तरी निसर्ग आपल्याला भरभरून उलट माप देत असतो आणि म्हणून आपण त्याचा खरंच विचार केला पाहिजे. आता विस्तृत संकल्पना आहे ही जमीन पुनरुज्जीवन ही विस्तृत संकल्पना आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं तर पहिल्या प्रथम म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला याविषयी जागरूक करणं, पर्यावरणाविषयी जागरूक करणं आणि त्याची काय जबाबदारी आहे पर्यावरण विषयक किंवा जमीन ही नीट राहिली पाहिजे, याचं कारण काय हे त्याच्या बाबतीत जागरूकता केली पाहिजे. आवश्यक ते कायदे, आपल्याकडेही बरेच कायदे आहेत, परंतु जो वेळोवेळी जसं परिस्थिती बदलत जाईल तसं कायदे होणं आणि ते कायदे इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी नेमणं, अधिकाराच्या जागा तयार करणं, त्यांच्या मार्फत हे जे कायदे आहेत किंवा ज्या काही सिस्टम्स लावलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं, पर्यावरण विमुख प्रशासन करणं आणि पर्यावरणाचा समग्र विचार. आता समग्र विचार म्हणजे काय, अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून म्हणजे प्रशासनापर्यंत सगळ्या गोष्टींचा, म्हणजे प्रदूषण कमी करणे हे इंडिव्हिज्युअल पातळीवर इथपासून ते प्रशासन वेगळं नेमणं, मंत्रालय असणं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पॉलिसीज ज्या होतील त्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं ठेवल्या गेल्या पाहिजेत. पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या लोकांचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे की कसं आपण पर्यावरण वाचवलं पाहिजे आणि केवळ पर्यावरण खात्यालाच नव्हे तर इतर जी वेगवेगळी शासकीय खाती आहेत किंवा शासकीय अधिकारी आहेत, काम करणारे लोक आहेत, त्यांना सुद्धा पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टिकोनातनं आपली भूमिका काय आहे त्यांच्या पण प्रत्येक पॉलिसीज हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं तयार केल्या गेल्या पाहिजेत. असा हा पर्यावरणाचा समग्र विचार. पहिल्यांदा जेव्हा आपण म्हणतो की जमिनीचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे तर पहिल्यांदा आपण त्याच्या आधी पाहिलं पाहिजे की जमिनीचा ऱ्हास का होतो. आपल्याला ऱ्हासाची कारणं कळली तर आपण जमिनीचं पुनरुज्जीवन करू शकतो. आता ऱ्हासाचा अर्थ काय आहे की जमिनीचा ऱ्हास होतो किंवा कस कमी होतो म्हणजे काय की तिची नापिकता वाढते, जमिनीचं निर्जलीकरण होतं म्हणजे जमिनीचा ऱ्हास होतो. ही कशामुळे होते तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे. तर जमिनीची धूप हा शब्द आपल्याला माहिती आहे, शाळेपासून आपण ऐकलेला आहे की जमिनीचा जो वरचा लेअर असतो मातीचा त्याच्यामध्ये जमीन ही प्रत्येक वृक्षाला धरून ठेवते आणि सेंद्रियता वाढते जमिनीची. परंतु जमिनीची धूप म्हणजे अतिरिक्त पाऊस पडतो जेव्हा खूप पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे जी वरचा लेअर आहे तो निघून जातो, वाहून जातो किंवा अक्षरशः धुळीच्या वादळामुळे त्याची धूप होते आणि मग ती जमीन ही कुठल्याही झाडांना पकडून ठेवू शकत नाही किंवा त्यांचं चांगल्या प्रकाराने पोषण करू शकत नाही. आता इथं एक पेपरमधली बातमी मी लिहिली आहे की भारतात 50 लाख झाडे मागील 4 वर्षात तोडली गेली. आता अशा पद्धतीने जर वृक्षतोड झाली तर अर्थातच जमिनीची धूप होणार आहे
आणि हा खूप महत्वाचा एक प्रश्न आहे. सेंद्रियता कमी होते, म्हणजे जे साखळी असते जीवनाची, सजीवांची एकमेकांवरती अवलंबून होणं, ते कमी होतं, कारण झाडं नाहीयेत, जमिनीची धूप होते आहे आणि केमिकल्सचा वापर. खारवट जमीन म्हणजे काय, की जेव्हा खूप पाऊस पडतो आणि मग ते पाणी साठतं आणि त्याच्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन होतं त्या साठलेल्या पाण्याचं, आणि जे क्षार आहेत त्या जमिनीवरती तसेच राहतात. त्यामुळे त्या क्षारयुक्त जमिनीमध्ये कुठली लागवड करता येत नाही आणि ती जमीन हळूहळू नापिकीकडे जाते. किंवा चोपण जमीन म्हणजे काय, की असे त्याच्या घळी निर्माण होतात. पाऊस म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी खूप पाणी घातलं तर थोड्या दिवसांनी किंवा थोड्या कालानंतर त्या जमिनीची ऍब्सॉर्प्शन कपॅसिटी कमी होत जाते आणि कडकपणा येतो. अशा प्रकारची जमीन निर्माण होते. ती पण एक आपण म्हणू शकतो की ऱ्हास झालेली जमीन आहे. आता पुनरुज्जीवन करायचं असेल तर काय करायचं? तर ती पडीक किंवा निरुपयोगी जमीन आहे, त्यातले दोष काढून टाकले गेले पाहिजेत. आता इकडे दाखवलेले की समुद्राच्या पाण्याची मुळे भरती येते आणि त्या पाण्यामुळे तिथे जे एक मोठा साठा निर्माण होतो, त्याच्यावरती लागवड करता येत नाही किंवा नागरी वस्ती निर्माण करता येत नाही. मग त्यावेळेला अशा जमिनीवरती मातीची, रेतीची किंवा कचऱ्याची भर घालून नागरी वस्ती करता ती जमीन उपलब्ध करून देता येते. उदाहरणार्थ मुंबई आपल्याला माहितीये की अशा नेशननीच आपण ही तयार केलेली आहे. नंतर खूप सपाटीमुळे जेव्हा पावसाचा पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे तिथे काही लागवड करता येत नाही, तेव्हा जास्तीचं पाणी आहे त्याचा निचरा करून टाकणं हा एक उपाय आहे आणि मग तिथे शेती करणं किंवा लागवड करणं. खाणीमुळे ही जी काही कारण आहेत, उपाय आहेत वेगवेगळे, की त्याच्यामधनं आपण जमिनीचं पुनरुज्जीवन करू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की जी सिंचाई आहे, म्हणजे पाणी जे देणं आहे झाडाला, ते योग्य पद्धतीने जर दिलं गेलं तर त्याच्यामधून जमिनीचं पुनरुज्जीवन होतं. अधिक पावसामुळे काय होतं तेही आपण पाहिलं, गळ्या पडलेल्यामुळे काय होतं तेही आपण पाहिलं. त्यामुळे त्या जर पडलेल्या गळ्या असतील तर त्या मोडून ती जमीन पुन्हा सुपीक करणं हे आवश्यक आहे. भूजल पातळी वाढवणे हे एक मोठा एक आपल्याकडे प्रश्न आहे, की बरेच वेळेला आपण जमिनीच्या खालचं जे पाणी आहे त्याचं उपसा करतो आणि त्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली, अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहतो. याच्यासाठी उपाय काय आहे, तर पाणी अडवायचं आणि पाणी जिरवायचं. तसंच शेततळी हा एक उपक्रम करून पाहिलेला होता आधीच्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने. तो पण एक उपाय आहे. वडासारखी झाडं लावणं किंवा इतर झाडं की ज्याच्यामुळे वॉटर टेबल वाढेल, ही झाडं लावणं, याच्यामधून पण भूजल पातळी वाढू शकते. कृषी वनीकरण करणं म्हणजे काय, की बऱ्याच वेळेला शेतकरी शेती करत असताना मोठी मोठी झाडं तोडतात आणि शेती करतात. पण शेती करत असताना त्याच्याबरोबर मोठी झाडे सुद्धा लावली पाहिजेत, कारण मोठी झाडं ही कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणावरती शोषून घेतात आणि जे एकूण वातावरणाचा समतोल ठेवायचा आहे त्याचं कार्य झाडे करत असतात. म्हणून झाडे लावण्याची सुद्धा गरज आहे शेती करताना. कृषी वनीकरण केलं पाहिजे. आता मी काही इथे तुम्हाला चित्र दाखवले, की इथे जी पहिल्या बघा ही खारवट जमीन आहे, की इथे क्षार सगळे जमा झालेत आणि मग ते पाणी सुद्धा नीट वाहत नाहीये आणि इथे काही हिरवाई नाहीये. पण त्याच ठिकाणी जर आपण क्षार काढून टाकले आणि ती जमीन जर नीट केली तर इथे हिरवीगार अशी वनराई किंवा ही झाडं सुद्धा आपल्याला चांगली दिसतात, पाणीही चांगलं वाहताना दिसतं आहे. ही पण अशाच प्रकारचं एक आहे, की इथे जेव्हा आपण लँड रिस्टोरेशन करतो तेव्हा जे चित्र आधी होतं असं, त्याच्यानंतर हे चित्र पहा की ते हिरवाई वाढलेली दिसते आहे. अशा प्रकाराने आपण लँड रिस्टोरेशन करू शकतो. इथे जे आहे अशा पायऱ्या निर्माण केलेल्या आहेत, तर सपाट जमीन जर असेल आणि पाणी जर त्याच्यात मध्ये साठून राहत असेल तर असे पायऱ्या करून ते पाण्याचा निचरा करण्याची सुद्धा गरज आहे. त्याला टेरेसिंग असं म्हणतात. असं लँड टेरेसिंग करणं हा सुद्धा एक उपाय आहे. हे खाणीमध्ये जे खाणीमुळे ज्या जमिनीचं स्खलन होतं तर ते सुद्धा दूर केलं पाहिजे आणि त्याच्यावरती हिरवाई लावली पाहिजे, जाणीवपूर्वक तिथे लागवड केली पाहिजे. तर ह्या जमिनीवरती 2022 मध्ये बघा, 18 मध्ये ही खाणी आणि 22 या दोन कंपॅरेटिव्ह पिक्चर्स म्हणून आपल्याला कळून येईल की कशा प्रकारे जमिनीचं पुनरुज्जीवन केलं जातं किंवा केलं गेलं पाहिजे. दुसरं जे आपल्या समोर चॅलेंज आहे ते म्हणजे डेझर्टिफिकेशन किंवा वाळवंटीकरण.
म्हणजे हळूहळू असं होतंय की जो वाळवंटाचा भाग आहे की रेताळ भाग आहे, तर तो वाढत चाललेला आहे. आता ह्या वाळवंटीकरण ह्याचा अर्थ काय की जमिनीची ऱ्हास होण्याची प्रक्रिया. जमिनीचा ऱ्हास होतो आणि जमीन नापिकीकडे जाते, पण त्याच्या आधीची जी प्रक्रिया आहे त्याला वाळवंटीकरण असं म्हणतात. आता माती, पिके, तुकड्यावरती माती, पिके, पशुधन आणि वन्यजीवांना आधार देण्यासाठी अयोग्य असते, तेव्हा वाळवंटीकरण होतं. आणि कशामुळे होतं? तर जंगलतोड, दुष्काळ, हवामान बदल, मानवी क्रियाकल्प किंवा अकार्यक्षम शेती याच्यामुळे. आता खूप काही वाळवंट आपल्याला उदाहरणं माहिती आहेत, की मंगोलियाचं गोबी वाळवंट, दक्षिण अमेरिकेतलं वाळवंट. एवढंच नाही तर राजस्थानमधलं वाळवंट आहे ते सुद्धा हळूहळू आता विस्तार होत चाललेला आहे. अशा प्रकारचं एक चॅलेंज आपल्यासमोर उभं राहतं आहे. हे वाळवंटीकरण म्हणजे आधी जमीन नापीक होत जाते, तर ती आणि वाळवंटामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आता कारणं काय आहेत त्याची? तर पूर, दुष्काळ, भूस्खलन ह्याच्यामुळे ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत, की खूप पूर आलेला आहे आणि मग ती जमीन लागवडीसाठी अनुपयोगी झालेली आहे. दुष्काळ, सततचा दुष्काळ आहे. भूस्खलन होतं, म्हणजे खेचली जाते जमीन, ही खचते खाली. त्याच्यामुळे सुद्धा वाळवंटीकरण होतं, की त्याच्यामध्ये पाऊस आणि हे सगळं प्रमाण बदलत जातं आणि जी जमीन आहे ती एकदम खाली जाते. त्याच्यामुळे वाळवंटीकरण होतं. बॅडलँड टोपोग्राफी म्हणजे वाऱ्याचं आक्रमण, म्हणजे इतक्या जोराचं म्हणजे वारं सुटतं, सोसाट्याचं वादळं होतात आणि त्याच्यामुळे वरचा जो थर असतो जमिनीचा तो उडून जातो, अक्षरशः उडून जातो. त्याला म्हणतात की बॅडलँड टोपोग्राफी. आणि मानवी कारणे पण आहेत, की काही वेळेला शेतकरी असतात त्या प्राण्यांना एकाच ठिकाणी जास्त चरण्यासाठी घेऊन जातात आणि त्यामुळे तिथलं जमीन ही हळूहळू त्याचा ऱ्हास होत जातो. अयोग्य सिंचन तंत्र म्हणजे भूपृष्ठावरनं जेव्हा मोठ्या प्रमाणावरती पाणी दिलं जातं तेव्हाही वाळवंटीकरण होतं आणि भूपृष्ठाच्या म्हणजे आतून जमिनीच्या खालून सुद्धा आपण जेव्हा सिंचन करतो किंवा पाण्याचा प्रवाह सोडतो, तो पण जर जास्ती असेल तर हळूहळू जमीन ही नापीक बनत जाते. बेसुमार वृक्षतोड हे तर कारण आहेच आणि जे कारण ज्याच्यामुळे जमिनीची धूप जास्त होते. हे एक फोटो आहे, ह्याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की किती वृक्षतोड आपण करतो आणि त्याच्यामुळे जमीन काही म्हणजे त्याला पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही राहतच नाही त्या जमिनीमध्ये. वाळवंटीकरणाचे परिणाम काय आहेत ते आपण इथे सहज इथे पाहू शकतो. शेतीची उत्पादकता कमी होते, स्वच्छ पाणी मिळत नाही प्यायला, हवेची उपलब्धता, स्वच्छ हवा आपल्याला मिळू शकत नाही, स्थलांतर वाढतं, लोकसंख्येचं. आता स्थलांतर वाढतं कारण काय की ज्या ठिकाणी वाळवंटीकरण झाले तिथून लोक ज्या ठिकाणी पाणी आहे आणि चांगली जमीन आहे तिथे स्थलांतरित होतात. त्यामुळे लोकसंख्येचा समतोल बिघडतो. त्याच्यामुळे तिथे तिकडच्या पर्यावरणावरती अधिक ताण येतो. पुन्हा तिथे मानवी आरोग्यावरती परिणाम होतात कारण तिथल्या लोकांना पुरेसं अन्न खायला मिळत नाही, पुरेसं स्वच्छ पाणी मिळत नाही, प्रदूषण वाढतं आणि साथीचे रोग फैलावतात. कारण जेव्हा स्थलांतर होतं तेव्हा लोक आपल्या बरोबर वेगवेगळे रोग पण म्हणजे काही जीवजंतू पण घेऊन येतात आणि त्यामुळे साथीचे रोग अशा वेळेला फैलावतात. निकृष्ट जमीन कार्बन डायऑक्साईड शोषण्याची क्षमता गमावते. हा पण एक मोठा परिणाम आहे वाळवंटीकरणाचा. फोटो आहे, ह्याच्यामधनं एक जास्त आपल्याला दुर्गोच्चार होतो की पाणी नाहीये कितीतरी मोठ्या भागामध्ये आणि ती मुलगी, एक छोटीशी मुलगी ती पाण्यासाठी उभी आहे, काही काही वस्तू घेऊन किंवा भांडी घेऊन आणि विहीर त्या ठिकाणी दिसते आपल्याला, जी अर्थातच कोरडी पडलेली आहे. हे दृश्य आहे. वाळवंटीकरण थांबवण्यासाठी काय करता येईल तर मीठ सापळे तयार करणं. मीठ सापळे म्हणजे काय, एक तंत्र आहे की विशिष्ट भूभागाच्या म्हणजे जमिनीमध्ये विशिष्ट खोलीच्या वरती जेव्हा काही रेती आणि वाळू टाकली जाते त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा पाऊस पडतो आणि काही वेळेला क्षार तिथे जे बाष्पीभवनातून क्षार निर्माण होतात ते क्षार खालपर्यंत जात नाहीत, जमिनीपर्यंत जात नाहीत. मग अशा आपण जे पाहिलं की क्षार असतात आणि त्याच्यामुळे ती क्षारयुक्त जमीन तयार होते. तर मीठ सापळे जर असतील जमिनीच्या मध्ये, आपण काही खोलीवरती असे सापळे तयार केले काही रेती आणि टाकून, तर क्षार तिथे अडकतात आणि क्षारयुक्त पाणी हे जमिनीपर्यंत पोहोचत नाही. नंतर बारमाही
किंवा त्वरित वाढणारी पिके लावली पाहिजेत, कव्हर पिकं लावली पाहिजेत, पिकांचं रोटेशन म्हणजे एकाच प्रकारचं पीक न घेता वेगवेगळी पिकं घेणं. तर हे आपला परंपरागत आपलं ज्ञान आहे. आपले शेतकरी हे रोटेशनचं टेक्निक वापरतात. रोटेशनल ग्रेझिंग म्हणजे एकाच ठिकाणी सगळी जनावरं चरण्यासाठी न नेता त्याचं काही भाग करणं आणि ते रोटेशनमध्ये ते ग्रेझिंग चरण्यासाठी नेणं म्हणजे पुन्हा ज्या पहिल्या भागापर्यंत येईपर्यंत तिथे गवत वाढलेलं असेल आणि तिथे पावसाचा मान किंवा तिथे सगळं हिरवाई टिकून राहील आणि वाळवंटीकरण थांबेल. टेरेसिंग प्रक्रिया हे मगाशी म्हटलं तसं की सपाट जमिनीवरती पायऱ्यासारखे अनेक स्तर करावेत. म्हणजे मग ते पाणी जास्त एका ठिकाणी साठून पण राहणार नाही, जास्तीचं पाणी वाहून जाईल आणि त्या प्रत्येक पायरीवरती सुद्धा लागवडीसाठी जमीन उपलब्ध होईल. समोच्च शेती, समोच्च बंडिंग म्हणजे सपाट जमिनीवर दगडांच्या रेषा घालायच्या आणि त्यामुळे सुद्धा पाणी हे जेवढं आवश्यक तेवढंच राहील आणि बाकीचं पाणी हे पुढे निघून जाईल. विंडब्रेक पद्धत म्हणजे आता आपण पाहिलं की खूप मोठं वादळ जर झालं आणि किंवा सोसाट्याचा वारा याच्यामुळे जमिनीची धूप होते, मातीची धूप होते. तर असं हे नुकसान टाळण्यासाठी माती आणि वनस्पतीचे ढिगारे म्हणजे अडथळा तयार करणं हा सुद्धा एक वाळवंटीकरण थांबवण्याचा उपाय आहे. तिसरा जो संकल्पना आहे ती म्हणजे दुष्काळाचा सामना. म्हणजे सतत जर पाऊस एखाद्या ठिकाणी पडलाच नाही किंवा पर्जन्यमानाची सरासरी त्याच्यापेक्षा कमी पडला तर हे लोकांना पाणी मिळत नाही पिण्यासाठी किंवा त्यांच्या लागवडीसाठी, जनावरांसाठी, तेव्हा दुष्काळाची स्थिती निर्माण होते किंवा दुष्काळ आहे असं सरकारला जाहीर करावं लागतं. तर ही त्याच्या दुष्काळाचा अर्थ आपण इथे लिहिलेला आहे आणि हा दुष्काळ काही आठवडे, काही महिने, काही वर्षापर्यंत सुद्धा टिकू शकतो आणि अशी परिस्थिती उद्भवते की अन्नधान्य हा प्रचंड तुटवडा, पाण्याचा प्रचंड तुटवडा. आता आपण ही परिस्थिती पाहतोय की काही ठिकाणी म्हणजे आता मराठवाड्यासारख्या ठिकाणी आहे, इव्हन खानदेशामध्ये सुद्धा आहे किंवा शहापूर, मुरबाड या भागामध्ये आपण पाहतो की पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला आहे. हे दुष्काळाचं आपल्याला नेहमीचं चित्र बरेचदा आपण पाहतो की ह्या ठिकाणी दुष्काळ आहे, त्या ठिकाणी आणि तो शेतकरी आहे तो आस लावून बसलेला आहे की पाऊस पडेल. कारण काय आहेत तर पर्यावरणातला बदल म्हणजे तापमान जे वाढत चाललेलं आहे, पावसाचं प्रमाण कमी जास्त, कधी कधी इतका पाऊस पडतो की तोही आपल्याला अनावश्यक असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडून येतात, ज्या बऱ्याच वाईट परिणाम घडून येतात आणि त्याच्याच बरोबर पाऊस कमी पडतो. आता ह्याच्यामध्ये जे प्रवाह आहेत ला निनो आणि ल नीना हे जे 2 प्रवाह आहेत प्रशांत महासागरातले त्याचा एक मोठा भाग आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा जे वातावरण आहे ते बदलतं आणि पाऊसमान आहे ते बदलतं. आता ही जी विविध कारणं आहेत दुष्काळाची टोळधाड, उंदीर व बुरशी इत्यादी पिकांचा नाश, भूकंप, नैसर्गिक आपत्ती ही सगळी कारणं ही नैसर्गिक कारणं आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त मानवी कारणं आहेत की युद्ध, आता अंतर्गत अशांतता जेव्हा असते तेव्हा जे शासन आहे ते या गोष्टींकडे म्हणजे दुष्काळ पडलेला आहे किंवा पाण्याचे पुरवठा आहे किंवा नाही किंवा इतर गोष्टी पर्यावरणाकडे हे लक्ष देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाण्याचं व्यवस्थापन नीट होऊ शकत नाही. लोकसंख्येची अतिरिक्त वाढ हे तर दुष्काळाचं कारण आहेच आहे आणि कारण त्याच्यामुळे पाण्याची रिक्वायरमेंट जास्त लागते पण त्याला पुरवठा पडू शकत नाही. नैसर्गिक संसाधनांचा त्यामुळे अक्षरशः ते ओरबाडल्यासारखे होतात आणि हळूहळू मग दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते कारण ती संसाधनं कमी पडत जातात. योग्य नियोजनाचा अभाव, आता ह्याच्यामध्ये आता रिसेंटली आपल्या पेपरमध्ये आलेले आणि कालच माधवराव चितळे जे जलतज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की आपण अतिरिक्त ऊस शेती ही ताबडतोब बंद केली पाहिजे. पूर्वी पण त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि परत एकदा त्यांनी कालच्या पेपरमध्ये म्हटलेलं आहे की या ऊसाच्या लागवडीमुळे पाणी अत्यंत म्हणजे ऊसाला खूप पाणी लागतं आणि त्याच्याचबरोबर जो कस आहे जमिनीचा तो कमी होत जातो आणि त्याच्यामुळे ऊस शेती ही ताबडतोब बंद केली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्याच बरोबर 2-2 कूपनलिका एकेका क्षेत्रामध्ये किंवा त्याही पेक्षा जास्त कूपनलिका म्हणजे जमिनीतलं पाणी खेचून घेणं आणि अक्षरशः जमिनीची आपण चाळणी करून टाकतो आणि कितीतरी खोल गेलं तरी ते आता पाणी लागेल असं झालेलं आहे. इतकं पाणी आपण जे भूगर्भातलं पाणी आहे ते वापरून टाकतो
आणि मग दुष्काळ पडतो की आपल्याला कूपनलिकांना सुद्धा पाणी मिळेल असं होतं. त्या भागामध्ये मग दुष्काळ पडत जातो. त्यामुळे योग्य नियोजन हे टाउन प्लॅनिंग हे सुद्धा किती लोकांना राहण्याची परवानगी द्यायची, ते साठे आहेत किंवा नाहीत पाण्याचे, पुरेशी जमीन आहे किंवा नाही, किंवा किती जंगलं तोडायची, कितीपर्यंत झाडांना तोडण्यासाठी परमिशन द्यायची, खरंच तोडलेली झाडं पुन्हा लावली जात आहेत का हे पाहणं, हे सगळ्या ह्याच्यासाठी योग्य नियोजन असण्याची आवश्यकता आहे. पण ते नसेल तर मात्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. परिणाम जे आहेत ते आपल्या समोर आहेत. उपासमार, बहुसंख्य लोक क्षीण आणि कुपोषित, अन्नधान्य टंचाई, धान्य आयात करावं लागतं आणि त्याच्यामध्ये आपलं फॉरेन एक्सचेंज खूप आपल्याला खर्च करावं लागतं. कारण आपण ज्या गोष्टी म्हणजे आयात करण्यासाठी आपण काहीतरी महत्वाच्या किंवा काही टेक्नॉलॉजी आपण आयात करणं हे योग्य असतं केव्हाही. पण आपल्याला मूलभूत गरजा पुरवण्यासाठी धान्य जेव्हा आयात करायची वेळ येते तेव्हा आपलं जे अतिशय मौल्यवान असं फॉरेन एक्सचेंज असतं ते आपण एका अर्थाने आपण वाया घालवतो. गुन्हेगारी, लूटमार ही सगळे सामाजिक त्याचे भाग आहेत, की दुष्काळाचे परिणाम आहेत. मृत्यूदरात वाढ होते हे आपल्याला माहिती आहे. बेकारी, सामाजिक अस्थिरता, स्थलांतर, लोकांमध्ये अस्वस्थता हे सगळं निर्माण होतं. हे चित्र आहे, बोलकं चित्र आहे. दुष्काळाची लवचिकता म्हणजेच दुष्काळाचा सामना करणं. आता त्याचा अर्थ काय, की आधी समजून घेतलं पाहिजे की दुष्काळ का पडतो आहे. पूर्वीचे अनुभव आहेत त्याच्यामधनं शेतकरी, व्यक्ती, शासकीय अधिकारी या सगळ्यांनी मिळून काहीतरी एक प्लॅन तयार करणं म्हणजे दुष्काळ लवचिकता किंवा दुष्काळाचा सामना करणं. आता इथे मी मगाशी जे म्हणलं की समग्र विचार केला पाहिजे. समग्र विचार म्हणजे हे जे घटक आहेत सगळे, की शेतकरी, व्यक्ती, शासकीय अधिकारी, पॉलिसी मेकर्स जे आहेत त्या सगळ्यांनी मिळून जर एकत्र येऊन पर्यावरणाचा विचार केला आणि पर्यावरणाभिमुख अशा पॉलिसीज बनवल्या तरच आपण दुष्काळाशी आपण सामना करू शकतो. लँड रिसॉर्टेशन पण करू शकतो किंवा डिग्रेडेशन कमी करू शकतो आणि वाळवंटीकरण पण रोखू शकतो. तेव्हा या सगळ्या पर्यावरणीय समस्यांवरती महत्वाचा भाग तो म्हणजे समग्र विचार करणं, सगळ्या घटकांनी एकत्रित येऊन विचार करणं. आणि सामान्य नागरिकही याच्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात आणि शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आता नुकतंच उमटे ह्या धरणासाठी तरुणांनी आंदोलन केलं. त्यांनी काय आंदोलन केलं की धरणामधला गाळ काढत नव्हतं प्रशासन आणि त्याच्यामुळे त्या धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत होतं आणि लोकांना पाणी त्याच्यामधनं मिळत नव्हतं जास्त, कारण बाष्पीभवन होतं. तेव्हा त्या तरुणांनी तिथे आंदोलन केलं की हा गाळ आहे धरणातला तो ताबडतोब काढा आणि त्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं. तर अशाही प्रकारचे प्रयत्न आपल्याला दिसून येतात. पण हा योग्य आहे असं नाही दरवेळेला लोकांनी आंदोलन करावं आणि मग प्रशासनाला जाग यावी, हे बरोबर नाही. पण लोक जागरूक असणं हेही आवश्यक आहे. एक एक्झाम्पल आहे की दुष्काळाशी सामना करणं कशा पद्धतीने शक्य आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर माहितीचे आदान प्रदान झालं पाहिजे की ते कोणते उपाय करतायत, आपण काय करू शकतो. जसं आता सौदी अरेबियाने वाळवंटामध्ये सुद्धा वनीकरण केलेलं आहे, मग त्यांनी कोणतं तंत्र वापरलं हे जे एकमेकांना कळलं तर आपण त्याचा वापर करू शकतो. नवीन कृषी पद्धती, बियाणे संशोधन, जल व्यवस्थापन, जुने जलस्रोत शोधणे, आता बाष्पीभवन कमी करणे ह्याच्यामध्ये जुने जलस्रोत शोधणे वापरणे हेच आपल्याला माहितीये की जुन्या विहिरी, तलाव त्या शोधल्या पाहिजेत आणि त्यातला गाळ काढला पाहिजे आणि ते पुन्हा वापरण्यासारखे त्यातले जे झरे आहेत ते वापरण्यासारखं करून ते स्रोत वापरले गेले पाहिजेत. नंतर बाष्पीभवन कमी करण्यासाठी कालच्या आणि परवाच्या पेपरमध्ये बातमी आलेली होती की जेव्हा एखाद्या धरणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साठतं तेव्हा त्याची खोली वाढवण्याची गरज आहे. त्याचं जे व्याप्ती आहे ती वाढते पण त्याची खोली वाढण्याची गरज आहे. खोली जेवढी वाढेल म्हणजेच गाळ काढून जेवढं धरण खोल होईल तेवढं त्याचं बाष्पीभवन कमी होईल आणि बाष्पीभवन झाल्यामुळे काय होतं की धरणात पाणी तर साठतं पण त्याचा उपयोग लोकांना होऊ शकत नाही. म्हणून अशा प्रकारची सूचना आता रिसेंटली आलेली आहे की तो गाळ काढला पाहिजे. त्याच्याबरोबर आजूबाजूनी बांबूचं वन लावलं पाहिजे, बांबूचे झाडं लावली पाहिजेत कारण त्यामुळे कार्बन डायऑक्साईड पण शोषला जातो. तसंच वाऱ्यामुळे जे बाष्पीभवन होत असतं की वारं सुसाट आल्यामुळे तर त्याला एक रोखलं जातं
आणि तिथे एक आर्द्रता निर्माण होते त्या भागामध्ये, धरणाच्या भागामध्ये. त्यामुळे धरणाच्या आजूबाजूला बांबूचे झाडं लावणं, त्याचे एक भिंत तयार करणं आणि अ, धरणाची खोली वाढवणं असा एक उपाय रिसेंटली आपण वाचलेला आहे आणि तो जर आपण केला तर धरणाची जी क्षमता आहे पाणी देण्याची ती वाढू शकते. सिंचन पद्धतीमध्ये तुषार सिंचन आपल्याला माहितीये की पावसाच्या पाण्याप्रमाणे थोडे असे सिंचन करत राहायचं सर्क्युलर असं आणि ठिबक सिंचन म्हणजे बरोबर झाडाच्या मुळाशी पाणी सतत थेंब थेंब पडत राहील अशी व्यवस्था करणं. आता या दोन्ही व्यवस्थेमध्ये पाणी कमी लागतं पण झाडं जास्त काळ चांगले टवटवीत राहू शकतात. आता अशा पद्धती शोधणं याच्याही पेक्षा अजून काही वेगळ्या असतील तर आणि त्याचा वापर करणं. स्थानिक लोकांचे परंपरागत ज्ञान आणि उपाय हे पण आपण वापरले पाहिजेत. नेहमीच फक्त जे पुस्तकांमध्ये लिहिलेलं ज्ञान आहे ते न वापरता स्थानिक लोकांचं शहाणपण आहे असं ज्याला आपण म्हणतो ते वापरलं गेलं पाहिजे. वॉटरशेड म्हणजे काय की पाण्याचे विविध प्रवाह हे वाहत असतात जमिनीखालनं जमिनीवरनं सुद्धा आणि ते शेवटी एखाद्या मोठ्या स्रोताला जाऊन मिळतात. पण ते वाहत असताना त्या जमिनीचा आणि त्या प्रवाहाचा नीट वापर करणं म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट. हे एक आता हे पण एक तंत्र आहे की ज्याच्यामधनं आपण दुष्काळाला तोंड देऊ शकतो. आणि ह्या सगळ्यांनी समग्रपणे विचार करणं त्याच्यामध्ये उद्योगधंदे सगळा समाज पर्यावरण तज्ञ या सगळ्यांनी एकत्र येऊन पर्यावरण कसं वाचवता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि दुष्काळ कसा रोखता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. बांध घालणे हे प्रगती प्रतिष्ठाननी दुष्काळात आपण कसं तोंड देऊ शकतो तर आपण जर बांध घातले तर ते पाणी तिथे अडतं, पाणी जिरतं त्या ठिकाणी, भूजल पातळी वाढते आणि मग त्याच्यामुळे जी पृष्ठभाग आहे किंवा आपली जमीन आहे ती हिरवीगार होऊ शकते. नंतर लिडरशिप मेंटॉरिंग प्रोग्राम, टेक्नॉलॉजीचा वापर करून फार्मिंग कसं करता येईल, नवीन आपल्या जमिनीची कपॅसिटी कशी वाढवता येईल याचा विचार करणं. आता ही एक केस स्टडी आहे की साताऱ्यातल्या 11 गावांपैकी 4 गावांना नियमित दुष्काळाचा सामना करावा लागतो आणि त्यातले 2 जे तालुके ते कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त आहेत आणि इथे पिढ्यानपिढ्या दुष्काळ आहे तरी पण इथले लोक चिवटपणे त्या दुष्काळाला तोंड देत आहेत आणि कुठेही ते खचून गेले नाहीत, आत्महत्या करत नाहीत. आता त्याच्यात त्यांनी काय विचार केला की कोणती पिके आपल्याला पैसा देऊ शकतील याचा विचार केला. अॅक्युरेट शेती म्हणजे बरोबर आपल्या जमिनीची प्रतवारी लक्षात घेऊन, प्रकार लक्षात घेऊन, पाऊसमान लक्षात घेऊन बरोबर जर शेती करत राहील आणि रोटेशन मध्ये शेती करेल तो शेतकरी यशस्वी होतो. त्याच्या जोडीला पशुपालन आणि कुक्कुटपालन करणं आणि दुधाचा धंदा करणं किंवा गाई म्हशी आणि शेळ्या आता हे घर बसल्या या महिलाही त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि तोही त्यांनी सुरू केला. इतर पण त्यांनी व्यवसाय सुरू केले त्याच्यामध्ये कपडे शिवणे वगैरे इत्यादी आणि त्याच्यामधनं उत्पन्न त्यांना यायला लागलं. पीक विविधता म्हणजे धान्य पिके, भाज्या त्याच्याचबरोबर फुलशेती, काही ठिकाणी फुलशेती सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढतं, त्याच्याचबरोबर जमिनीचा कसही वाढतो. सहकारी शेती ते सातारामध्ये त्यांनी एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी एकत्रित येऊन शेती करायला सुरुवात केली. त्यामुळे शेतीचे तुकडे होऊन कसणं याच्यापेक्षा एकत्रितपणे शेती कसली तर त्याचं उत्पन्न पण वाढतं आणि जे काही आपल्याला साधन सामुग्री लागते ती सुद्धा आपण एकत्रितरित्या खरेदी करू शकतो आणि त्याचा खर्च पण आपल्याला म्हणजे दरडोई कमी येतो. त्यामुळे हा प्रयोग पण त्यांनी केला की खर्च हा कसा कमी होईल. म्हणजे त्यांनी आपली मानसिकता टिकवून ठेवलेली आहे. याचं कारण पुन्हा समग्र विचार म्हणलं तसं की पतसंस्था, बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाने, सूतगिरण्या अशी सगळी सपोर्ट सिस्टम तिथे उभी राहिली आणि ते सगळ्यांनी मिळून तिथे सहकारी तत्वावरती काम केलेलं आहे म्हणून तो जो सातारा जिल्हा किंवा त्याच्यामध्ये 2 तालुके हे यशस्वी झालेत दुष्काळाला तोंड देण्यामध्ये. आणि आता सगळ्यात मोठं इथे की सावकारी जे आहे सावकारीचा बिमोड शेवटचं एक लाईन आहे बघा इथे, सावकारीचा बिमोड त्यांनी केलेला आहे. सावकारीमुळे काय होतं की शेतकरी जेव्हा कर्ज घेतो त्या कर्जावरती सावकार खूप मोठं व्याज लावतो. परत ते व्याज आणि कर्ज फेडण्यासाठी पुन्हा दुसरं कर्ज घ्यायचं. अशा तऱ्हेने जो शेतकरी कर्जबाजारी होत जातो आणि वेठबिगारीची पण पद्धत निर्माण होते.
तर त्याच्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँक आहे, पण सातारा जिल्ह्यातल्या या बँकेने शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत कर्ज 0% व्याजदराने दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांसाठी सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे. आणि त्यामुळे सावकारीच्या जो आपण म्हणतो ना पास किंवा फास पडलेला आहे त्याच्यामधनं ते बाहेर पडलेले आहेत. आता हे पण त्यांनी केलेलं की सावकाराकडनं अजिबात कर्ज नाही, डायरेक्ट बँकेकडनं कर्ज, आणि जेवढं कर्ज घेऊ तेव्हा 100% त्याची परतफेड झाली. त्याच्यामुळे त्यांची विश्वासार्हता राहिलेली आहे. आणि जोडधंद्यातनं त्यांचं दररोजचे किरकोळ खर्च, कोणी आजारी पडलं, मुलांचे शिक्षण आहे किंवा कपडे लत्ते आहेत, याचा खर्च ते सगळे जोडधंद्याच्या पैशातून भागवतात. तर शासनाकडनं पण अपेक्षा आहे त्यांच्या की शासनानं कॅनॉल द्यावेत. नंतर 2 मुख्यमंत्री होऊन पण इथे फारसा विकास झाला नाही. आणि कोयना धरण आणि असून किंवा छोटी छोटी धरणं असून सुद्धा शेतकऱ्यांना त्याचं पाणी उपलब्ध होत नाही. तर ह्याच्या दृष्टिकोनानं शासनाने लक्ष द्यावं. म्हणजे शासनाने लक्ष देणं हे सुद्धा फार आवश्यक आहे की काय त्या ठिकाणची गरज आहे. आणि मग धोरणात्मक निर्णय घेतले गेले, वेळच्या वेळी घेतले गेले, तर नक्कीच दुष्काळाला आपण तोंड देऊ शकतो. त्यामुळे दुष्काळ पडणं आणि मग वाळवंटीकरण होणं, जमिनीचा पोत कमी कमी होत जाणं, हे सगळे तीनही जे घटक आहेत ते एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला समग्र उपाय करणं, एकमेकांच्या सहकार्याने सगळ्यांनी पुढे जाणं आणि एकमेकांना समजून घेणं सगळ्या क्षेत्राने, म्हणजे शासनापासून ते पर्यावरण तज्ज्ञ असतील किंवा शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील, एनजीओ असतील, यांनी समग्रपणे जर विचार केला तर नक्की आपण या समस्यांवरती मात करू शकतो. आणि जी ही परिषद आहे, जागतिक परिषद, त्याचा जो हेतू आहे तो साध्य होऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅम. आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. माझा प्रश्न असा आहे या मॅडमना, कुलकर्णी मॅडमना, की आपल्या भारतामध्ये प्रयोग होतोय का कुठेतरी कुठे, म्हणजे जे वाळवंट प्रदेशामध्ये झाडं वगैरे लावून किंवा तो प्रदेश सुपीक वगैरे झाला, असं काही कधी घडलंय का आपल्या देशामध्ये इतक्या वर्षामध्ये? हे मला जाणून घ्यायचं आहे. नाही, असा सुपीकतेचा प्रयोग आपण ठिकठिकाणी करतो आहोत, पण वाळवंटीकरणाचं पुन्हा सुपीकता केलेली आहे, जसं सौदी अरेबियामध्ये आपण बघतो. तसं माझ्या माहितीमध्ये तरी नाहीये, पण असे जमिनीचा कस कमी होतो त्यासाठी प्रयत्नपूर्वक झाडं लावणं किंवा दुष्काळाला तोंड देणं, हे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी शेतकरी करत आहेत. त्याच्याच बरोबर इतरही लोक त्यांना मदत करत आहेत. जसं आता मी ते मान आणि खटाव तालुक्याचं सांगितलं, अक्षरशः वाळवंटीकरण असं नाही, पण दुष्काळ जर पिढ्यानपिढ्या पडत असेल तर लोक प्रयत्न करतात म्हणून ते वाळवंटीकरण होत नाही. पण असं म्हणजे माझ्या दृष्टिकोनात तरी नाहीये. पण उलट राजस्थानचं वाळवंट हे क्षेत्र वाढतंय, अशा प्रकाराचं मात्र मी वाचलेलं आहे. ओके, थँक्यू मॅम. नमस्कार मॅडम, खूप छान नमस्कार. माहिती तुम्ही दिली. मला असं म्हणायचंय की डिटर्जंटचा जो वापर वाढतोय आता, त्या डिटर्जंटच्या वापराने, कारण साबण म्हणजे एक प्रकारचा क्षारच आहे, तर या डिटर्जंटच्या वाढत्या वापराने जमीन जी आहे या जमिनीवर काही परिणाम होतोय ना? हो, नक्कीच होतो. आपण जेव्हा कुठलंही केमिकल जे वापरलं जातं त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण हे होतं. त्यामुळे केमिकल, सेंद्रियता कमी होणे असा जो विषय मांडला त्याच्यामध्ये तेच आहे की जी नैसर्गिक शक्ती आहे, सेंद्रियता म्हणजे सजीवांची जे आपापसात काय म्हणतात त्याला, काही प्रक्रिया होऊन जी निर्माण होते शक्ती, ती सेंद्रियता, तर त्याच्यावरती परिणाम होतो. आणि मग केमिकल्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा नक्कीच ते आपल्यासाठी चांगलं नाहीच आहे. त्यामुळे मातीवरती आणि पाण्यावरती दोन्हीवरती परिणाम होतो, प्रदूषण होतं. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. वाढतं तापमान ही आता खूप अशी एकदम भयंकर सिरियस गोष्ट झाली आहे, म्हणजे जी आपण आता अनुभवतो. आणि मग आता खरंच पुढच्या पिढ्यांमध्ये कसं, तर ह्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय काय करू शकतो? पहिलं म्हणजे आपण झाडं लावणं हे फार आवश्यक आहे, की आपण जाणीवपूर्वक झाडं लावली पाहिजे. कोणी झाडं तोडत असतील तर त्याला त्या ठिकाणी विरोध करणं हे आवश्यक आहे, किंवा ती बाब आपण संघटितरित्या पण नजरेस आणून देऊ शकतो. आता इथे आता अगदी
जे फार जुनं उदाहरण आहे आणि अजूनही काही ठिकाणी ते आंदोलन असेल. पण आदिवासी स्त्रियांनी जेव्हा लोक झाडं तोडायला लागले तेव्हा अक्षरशः त्याला झाडांना मिठ्या मारल्या. चिपको आंदोलन म्हणजे संघटित रित्या प्रयत्न. आता घोडबंदरला जेव्हा झाडं तोडली तेव्हा तिथल्या सोसायट्यांमधल्या लोकांनी शासनाकडे जाऊन त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केली की इथे मोठी मोठी अतिशय दुर्मिळ असे वृक्ष आहेत आणि ते तुम्ही तोडता आहात आणि त्याचं निदान रिप्लांटिंग तरी करा. अशा प्रकाराचं त्यांनी शासनाकडे निवेदन दिलेलं आहे. तेव्हा संघटितरित्या पण आपण प्रयत्न करू शकतो. त्यामुळे झाडं लावणं आणि जमिनीचा कस टिकवणं आता आपल्या सामान्य माणसाच्या हातामध्ये हे नाहीये. पण पाणी व्यवस्थापन म्हणजे पाणी कसं आपण कमीत कमी वापरू शकतो, पाण्याचा वेस्टेज कसं अवॉइड करू शकतो हे आपण करू शकतो की जेणेकरून पाणी कमी पडणार नाही किंवा जास्ती दिवस पुरेल. आणि झाडांसाठी प्रयत्न करणं, हिरवाईसाठी प्रयत्न करणं. घरं बांधताना सुद्धा त्याच्यातली जी सामग्री आहे ते पुन्हा बिल्डर आणि ह्याचा भाग येतो. पण आपण त्याचं इंटिरियर जे आहे ते आपण लाकूड कमी वापरणं असं करू शकतो त्याच्यामध्ये, किंवा फार त्याच्यामध्ये संसाधनांचा वापर न करता साधं सिंपल इंटिरियर करणं हे करू शकतो. आपण जे पर्यावरण साक्षरता असा शब्द वापरतो की नाही, की तसंच हे वाढतं तापमान कमी तर होणार नाही आता, ऍटलिस्ट एवढं थांबणं हे शाळांमधनं आणि कॉलेजेसमधनं याला काहीतरी इन्क्लूड केलं पाहिजे. म्हणजे नाही का, एखादा विषय किंवा सेमिनार्स, विषयच म्हणजे विषय ठेवला की कसं त्या निमित्ताने अभ्यास होतोच. आहे ना, शाळा अभ्यासक्रम आहे ना. शाळांमध्ये पर्यावरण विषय आहे. पर्यावरण आधी पहिलीपासून आहे आपलं म्हणजे पर्यावरण. खरंय मॅडम, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पर्यावरण हा विषय असला पाहिजे. आणि तसंच आपण पर्यावरण दक्षता मंडळाच्या पर्यावरण शाळेतर्फे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं जे शिक्षण आहे, स्पेशली जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठीचे आहेत ते मुलांना सांगितले जातात आणि शाळा आहे ही आपण चालवतो. बरोबर आहे. पौर्णिमाने खूप आपला जो पर्यावरण शाळेचा उपक्रम आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याद्वारे आपण सामान्य नागरिकांना जागरूकता निर्माण करतो त्यांच्यामध्ये. थँक्यू मॅडम. धन्यवाद. आपण सत्राच्या पुढच्या भागाकडे वळूया. 23 मे रोजी एक पर्यावरणीय दिन होता, तो म्हणजे वर्ल्ड टर्टल डे, जागतिक कासव दिन. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कासव हा उभयचर प्राणी आहे, पण त्याच्या राहण्याच्या ठिकाणावरून बरेचदा त्यांच्या प्रजातींमध्ये फरक केला जातो. जसं की पाण्यामध्ये आढळून येणारी आणि जमिनीवर आढळणारी कासवे. तर खरं तर शैवाल कीटक हे कासवांचं अन्न असल्यामुळे ज्या जलाशयात त्यांचं प्रमाण जास्त आहे, तर कासव या शैवालांना, कीटकांना खाऊन त्या जलाशयाचे स्वच्छता दूत म्हणून कार्य करतात. कासवांचं जे कवच आहे त्यांच्या मांसाला किंवा त्यांच्या अंड्याला खूप मागणी असल्यामुळे ती पकडली जातात, मारली जातात आणि त्यामुळे त्यांची संख्याही कमी होत आहे. थोडक्यात कासवांचं संवर्धन करण्यासाठी, त्यांची संख्या वाढवण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे मला अजून एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायला आवडेल की पर्यावरण दक्षता मंडळाची जी ग्रीन शॉपी आहे त्यामध्ये काही पर्यावरण पूरक किंवा पर्यावरण सहयोगी उत्पादने आहेत, ज्यामध्ये आपण मागच्या वेळी वाळ्याची काही उत्पादने बघितली होती. तसेच हे काही क्लिनिंग एजंट्स आहेत, पण ज्यामध्ये पर्यावरण सहयोगी वस्तूंचा किंवा गोष्टींचा वापर केला आहे. त्यामध्ये टर्मरिक सोप असेल, नीम सोप असेल किंवा हँडवॉश असेल किंवा हेअर हेल्थ केअरची पावडर असेल, यासारख्या काही गोष्टी त्या ग्रीन शॉपीमध्ये उपलब्ध आहेत. तर दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील गाळा नंबर 15 मध्ये ही उत्पादनं तुम्हाला नक्कीच मिळतील. तर खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा याबद्दलची अधिक माहिती मी आपल्या ग्रुपवर पोस्ट करीन. तेव्हा ग्रीन शॉपीच्या या उत्पादनांचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा, कारण पर्यावरण सहयोगी जीवन जगण्याची ही एक नक्कीच चांगली सुरुवात ठरू शकते. आपण सत्राच्या शेवटच्या भागाकडे येऊया. आपलं पुढील सत्र हे 31 मे रोजी डॉक्टर अनिकेत ठोसर यांचं असणार आहे. रिन्युएबल एनर्जी या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. तेव्हा आपण सर्वांनी पुढच्या सत्राला देखील
उपस्थित राहावे ही आपल्या सर्वांना विनंती. आजचं सेशन खूप सुंदर झालं, त्याबद्दल जयश्री कुलकर्णी मॅडमचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानते आणि तुम्ही सर्व सहभागी झालेल्या पार्टिसिपेंट्सचे पण मनापासून धन्यवाद. आपण पुढच्या शुक्रवारी 31 तारखेला 4 वाजता पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.